सर्वजण हालेलुया. सो प्रियांनो, पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करत आहे. प्रभूला सर्व आदर, सर्व महिमा आणि सर्व गौरव समर्पित करत आजच्या या वेळामध्ये आम्ही परमेश्वराच्या पवित्र भवनामध्ये आम्ही एकत्रित आलेलो असताना प्रभूच्या वचनातून आम्ही काही महत्त्वपूर्ण अशा विषयाला आम्ही अभ्यासणार आहोत, आम्ही शिकणार आहोत. ज्या प्रकारे या 7 दिवसीय विशेष उपास प्रार्थना सभेच्या या 7व्या दिवशी आम्ही एकत्रित आलेलो असताना आम्ही गेल्या दिवसांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या संबंधीने प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्ताचं या भूतलावरील जो आयुष्यक्रम आहे तो आम्ही अभ्यासला किंवा आम्ही अभ्यासण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टी आम्ही त्यातून शिकलो आणि आज आम्ही पवित्र शास्त्रातून ज्या प्रकारे या विषयाला आम्ही अभ्यासत आहोत, आज प्रभूच्या काही महत्त्वपूर्ण शिकवणीकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छित आहे. ज्या वेळामध्ये हे महत्त्वपूर्ण शिकवण आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मसात करू, खऱ्या अर्थाने आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे आम्ही अनुयायी बनू, खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताचे आम्ही शिष्य बनू. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे हजारो लोकांची संख्या असायची आणि हे हजारो लोक प्रभू येशू ख्रिस्ताचे चमत्कार असतील, प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले अद्भुत असतील, प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो अनेकांच्या जीवनामध्ये सुद्धा अद्भुत कार्य केलेलं आहे. आणि या गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात की या सगळ्या गोष्टी या लोकांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवलेल्या असताना प्रभू ज्या ज्या शिकवणी या लोकांना देत होता, या शिकवणीचं पालन अनेक लोकांनी आपल्या जीवनामध्ये केलं. अनेक जण प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचे जे चमत्कार आहेत ते पाहण्यासाठी त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या आजूबाजूला असायचे. अनेक जण प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचं शिकवण सुद्धा ऐकायला अनेक जण असायचे. काही जण खाण्यासाठी असतील, काही जण प्रियांनो पाहण्यासाठी असतील, काही जण फिरण्यासाठी असतील. अशा प्रकारची संख्या, अशा प्रकारचे गट प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर असायचे आणि हे लोक प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण ऐकण्यासाठी ते एकत्रित जमायचे. आणि या ठिकाणामध्ये आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या महत्त्वपूर्ण अशा शिकवणीकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत. हालेलुया. ही शिकवण आमच्या प्रत्येकासाठी आहे आणि या शिकवणीच्या द्वारे प्रियांनो आम्हाला खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो जे आयुष्यक्रम तो त्याने जगला किंवा जी शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने या त्याच्या सेवेच्या वेळामध्ये आपल्या लोकांना त्याने दिली, प्रियांनो ती आज सुद्धा आमच्यासाठी फार महत्वाची आहे. आज सुद्धा आमच्यासाठी प्रियांनो ती गोष्ट आम्ही आत्मसात करून त्यानुसार आमचं जीवन आम्ही जगण्याची आवश्यकता आहे. जगामध्ये सर्वात जास्त येशू ख्रिस्तावरती विश्वास करणारी लोक आहेत. जगातल्या लोकसंख्येपैकी पहिल्या क्रमांकावरती येशूवरती विश्वास करणारे लोक सर्वाधिक आहेत. हालेलुया. याची कारण सुद्धा आम्हाला या वचनातून लक्षात येतील की प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण जगातले लोक अधिकतेने का करतात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीकडे लोक आपल्या जीवनामध्ये लक्ष का देतात आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन का घडतं, या सगळ्या शिकवणीतून आम्हाला या गोष्टी लक्षात येणार आहेत. हालेलुया. आम्ही शिकायला तयार आहोत सर्वजण. नक्की जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी वाजूयात. ही जी शिकवण आहे एकंदरीत 10 अशा शिकवणी आहेत, अनेक शिकवणी आहेत, परंतु केवळ 10 आम्ही या ठिकाणामध्ये आम्ही शिकणार आहोत. आणि या शिकवणी जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्ही लागू केल्यात, लागूकरण जर केलं तर खऱ्या अर्थाने आम्ही ख्रिस्ताचे शिष्य आम्ही बनूत. पहिली शिकवण, ही शिकवण प्रत्येकांच्या जिव्हाळ्याशी, प्रत्येकांच्या हृदयाशी जोडलेली गोष्ट आहे आणि ती म्हणजे चिंता, काळजी. हालेलुया. या संबंधाने प्रभू येशू ख्रिस्ताने काय शिकवलं किंवा प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण या चिंता आणि काळजीबद्दल काय आहे. नवीन करारामध्ये मत्ते कुशुवर्तमान याचा अध्याय 6 आणि वचन 25 ते 34 जर आम्ही वाचलं तर या ठिकाणामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली ही शिकवण, या शिकवणीतून आम्हाला काही महत्त्वपूर्ण गोष्टी तो आज शिकू इच्छित आहे. मॅथ्यू चॅप्टर 6 वर्स 25 to 34, मत्ते
6 अध्याय वचन 25 ते 34 मध्ये काय म्हणले वाचूयात. चिंता आणि देवावर भिस्त ह्यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे काय पांघरावे ह्याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखराकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाही, कापणी करीत नाही, ती कोठारात साठवीत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावायला देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता. रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत व सूत कातीत नाही. तरी मी तुम्हाला सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडले, त्यास जर देव असा पोशाख घालतो, तर आहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्या सर्वाची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसा पुरे. हालेलुया. प्रियानो, या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक महत्वपूर्ण शिकवण दिलेली आहे आणि यानंतरच प्रियानो बाकीच्या गोष्टी आम्हाला शिकायला सोप्या होतील. हालेलुया. जगातील प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या गोष्टीने चिंतित आहे, काळजीत आहे आणि दडपणामध्ये आपलं जीवन अनेक जण जगतायत. बरोबर आहे, आई की नाही? चिंता कशाची? आम्हाला अनेक गोष्टींची चिंता लागते, काळजी लागते. का बरं लागते? कारण मनुष्य स्वभावच तसा आहे की आम्ही चिंता बऱ्याच वेळेस अवाजवी कारणाने सुद्धा करतो. ज्याला कारण नाही त्या वेळामध्ये सुद्धा आम्ही चिंता करतो. हालेलुया. परंतु या चिंतेसंबंधी, या काळजी संबंधी प्रभू येशू ख्रिस्ताने जे म्हणलेलं आहे, याच तो मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आम्हाला चिंता याच कारणाची आहे, याच कारणाची चिंता आहे. आम्ही काय खावं, काय प्यावं आणि आपल्या शरीरासंबंधी आणि त्याच प्रकारे आम्ही काय पांघरावं या संबंधीने आम्ही चिंता करत बसतो. आणि ही चिंता प्रियांनो, अनेक जणांच्या जीवनामध्ये चिंताच्या कारणानेच अनेक प्रकारचे आजार सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये होतात. हालेलुया. जर सायन्स याच्या संबंधीने आम्ही विचार केला तर प्रियांनो, रिसर्च सांगतं की जो व्यक्ती जास्त चिंताक्रांत असतो तो व्यक्ती अनेक व्याधींनी, अनेक आजारांनी ग्रसित असतो. हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने चिंतालाच आपल्या जीवनातून दूर करायला सांगितलंय. किती जणांना वाटतं की तुमच्या जीवनात कुठला आजार व्याधी असू नये? बाकीच्यांना वाटतंय? हालेलुया. आम्हाला प्रत्येकांना वाटतं की चिंता आणि काळजी जर आहे तर अनेक प्रकारच्या व्याधी सुद्धा आहेत. जर व्याधी आमच्या जीवनामध्ये नकोय, आमच्या जीवनामध्ये आजार पण नकोय, तर प्रियांनो या कारणासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलंय की चिंता करू नका, काळजी करू नका. का बरं प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हणलंय? वचन 34 आम्हाला सांगतं, यास्त उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. हालेलुया. म्हणजे प्रत्येक दिवस आमच्या जीवनात काही ना काही दुःखाचं कारण येतच. हालेलुया. हालेलुया. सो ह्या दुःखाच्या गोष्टीला आम्ही आमच्या जीवनामध्ये दूर ठेवणं गरजेचं आहे आणि ते दुःखाचं कारण आहे चिंता. हालेलुया. जर आम्ही चिंता करतो, काळजी करतो तर आम्ही दुःखित होतो. सगळ्या गोष्टी आमच्या भावनेशी जुडलेल्या असतात. बरोबर आहे. आणि म्हणून एखादा आजारी व्यक्ती असेल ना, त्या आजारी व्यक्तीला पुष्पगुच्छ घेऊन भेटायला जातात बऱ्याच वेळेस, राईट? का बरं? तो व्यक्ती आपल्या अंतःकरणातून तो आनंदित होईल, तो हर्षित होईल. आणि जो व्यक्ती अंतःकरणाने, हृदयाने हर्षित होतो तो व्यक्ती लवकर बरा होतो. बरोबर आहे. त्याच प्रकारे आम्ही नातेवाईकांना, एकमेकांना भेटायला जातो ज्या वेळामध्ये ते दुःखी असतील किंवा चिंतेमध्ये किंवा आजारपणामध्ये असतील, त्या वेळामध्ये आम्ही त्यांना भेटतो.
भेटल्यानंतर पियानो आम्ही त्यांना प्रोत्साहनाचे शब्द आम्ही बोलतो, उत्साहाचे शब्द आम्ही बोलतो की तो व्यक्ती आनंदित होईल आणि त्याचं दुःख, त्याचा आजार, त्याचा जी व्याधी आहे ती लवकर बरी होईल. म्हणून पियानो जो अंतःकरणाने हर्षित असतो तो व्यक्ती लवकर बरा होतो, किंवा त्याच्या जीवनामध्ये व्याधी जरी आल्या तरी पियानो त्या व्याधीतून प्रभू त्याला मोकळीकता देतो. हालेलुया. म्हणून एक आनंदी हृदय आमच्या हाडासाठी पियानो एक मजबूत असं औषध आहे. हालेलुया. म्हणून आम्ही अंतःकरणाने कसं असलं पाहिजे, चिंतामुक्त असलं पाहिजे. हालेलुया. आम्ही जर चिंतामुक्त आमचं जीवन जगतो तर पियानो आम्ही आनंदित जीवन जगू शकतो, आम्ही आरोग्यमय आमचं जीवन आम्ही जगू शकतो. आणि ही पहिली शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणामध्ये दिलेली आहे की यास्त उद्याची चिंता करू नका. अनेक जण पियानो उद्याची चिंता करतात, येणाऱ्या भविष्याची चिंता करतात, येणाऱ्या काळाची चिंता करतात. बऱ्याच जणांना याच गोष्टीची चिंता आहे. हालेलुया. माझ्या लेकरांचं कसं होईल, लेकरानंतर नातवांचं कसं होईल. हालेलुया. आमची चिंता संपत नाही, आमची काळजी संपत नाही, परंतु पियानो तोच व्यक्ती चिंता आणि काळजी करू शकत नाही की जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो. मी नाही म्हणत बरं का, असं प्रभूचं वचन म्हणत आहे. वाचूयात काय म्हणत आहे परमेश्वराचं वचन, की कारण या ठिकाणामध्ये एक महत्वपूर्ण असं वचन या ठिकाणामध्ये दिलेले वचन आम्ही वाचूयात. वचन 31 वाचूयात. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्या सर्वाची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रियांनो, या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला या ठिकाणामध्ये सांगतं की आम्ही चिंता आणि काळजी का करू नये. कारण प्रियांनो, जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये चिंता आणि काळजी करतो तो प्रभूवरती विश्वास करत नाही. या ठिकाणामध्ये वचन 27 पासून आम्ही वाचलं तर आम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट या ठिकाणामध्ये पाहायला मिळते. वाचूयात. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता. रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत व सूत कातीत नाही. तरी मी तुम्हाला सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातला एकासारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडले, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर आहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. हालेलुया. अहो अल्पविश्वासी. विश्वास करणं आणि अल्पविश्वास करणं. अल्प म्हणजे थोडा, क्वचित, किंचित. हालेलुया. ते बसतील. वचनाकडे लक्ष देऊयात. हालेलुया. अल्पविश्वास करणारा व्यक्ती प्रियांनो, थोडासा विश्वास करणारा, किंचित विश्वास करणारा व्यक्ती, तो कधी तो विश्वास सोडून देईल आणि कधी त्याच्या जीवनामध्ये तो आपलं जगिक जीवन जगेल सांगता येत नाही. आणि म्हणून हा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येकांना ही गोष्ट जतावली की तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे, आहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. पोशाख हा पोशाख आहे प्रियानो, तारणाचा पोशाख आहे. तारणाचे वस्त्र म्हणलेले आहेत ना. हालेलुया. आणि ज्या व्यक्तीला तारणाचे वस्त्र मिळतात त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या आल्या, चिंता आली, काळजी आली, आजारपण आलेत, व्याधी आले, अनेक प्रकारच्या गोष्टी जरी उद्भवल्या तरी प्रभू काय करेल, त्याला त्यातून त्याला मुक्त तो करेल, त्यातून त्याला तो सोडवेल, कारण तो सोडवणारा देव आहे. हालेलुया. त्याने आम्हाला तारणाची वस्त्र परिधान करण्यासाठी त्याने आम्हाला ही उपलब्धता आमच्या जीवनामध्ये दिलेली आहे. म्हणून प्रियानो, किती समस्या जीवनामध्ये येऊ द्या, प्रभू आमच्या बरोबर आहे. हा विश्वास करा. चिंता करू नका, काळजी करू नका. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट या वचनात नमूद केलेली की तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. याही सर्व गोष्टी, ज्या ज्या आमच्या आवश्यकता आहे, ज्या ज्या आमच्या गरजा आहेत, त्या सगळ्या गोष्टी प्रभू आम्हाला कधी देईल, आमच्या आवश्यकतेनुसार आम्हाला ज्या वेळेमध्ये पाहिजे ना त्या वेळेला ती गोष्ट तो आम्हाला प्राप्त करून देईल. हालेलुया.
प्रभूचं वचन आम्हाला एका ठिकाणामध्ये मला सांगतं की त्याला माहिती की आमची सीमा किती, आमची सहनशक्ती किती आहे, सहन करण्याची जी आमची क्षमता आहे ती प्रभूला माहिती आहे. आणि जर प्रभूला आमची क्षमता माहिती आहे तर त्याहून जास्त तो आमच्यावरती ती आमची परीक्षा तो होऊ देणार नाही. हालेलुया. कारण अनेकांच्या जीवनात प्रभूने आशीर्वाद द्यायला सुरुवात केलेली आहे. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये परमेश्वर आशीर्वाद देतो, ज्या वेळामध्ये परमेश्वर त्याची कृपा त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये प्रदान करायला लागतो, तो एकामागून एक कृपा, एकामागून एक आशीर्वाद तो त्याच्या लेकरांच्या जीवनामध्ये द्यायला लागतो. परंतु आम्हाला तोपर्यंत वाट पाहणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. गेल्या वर्षी, मला वाटतं गेल्याच वर्षी, ब्रदर चाबुकस्वार यांच्यासाठी त्यांनी त्यांच्या वेल्डिंगच्या कामासाठी त्यांनी काही इन्स्ट्रुमेंट गेल्या वर्षी त्यांनी घेतले. आणि त्याच वेळेस प्रभूकडे आम्ही प्रार्थना केली की प्रभू त्यांचं हे काम तू अधिक आशीर्वादित कर, अधिक वृद्धिंगत कर. आणि कालच्या दिवशी आणखी काही इन्स्ट्रुमेंट ते या ठिकाणामध्ये प्रार्थनेसाठी घेऊन आलेत. प्रियांनो, ही भरभराट आहे, ही परमेश्वराचे आशीर्वाद आहे, परमेश्वराची ही कृपा आहे की परमेश्वर त्याच्या लोकांना प्रियांनो त्या उन्नतीच्या मार्गाकडे परमेश्वर घेऊन जात असतो. ही आशीर्वाद परमेश्वर त्या वेळामध्ये मोकळे करतो की ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूसाठी प्रामाणिक राहतो, ज्या वेळामध्ये परमेश्वरासाठी प्रियांनो आम्ही विश्वासू राहतो आणि विश्वासाचं जीवन आम्ही जगतो, प्रभूचं काम आम्ही करतो प्रियांनो, परमेश्वर सुद्धा आमच्या जीवनामध्ये त्याचं काम करायला लागतो. हालेलुया. हालेलुया. सो अनेक वेळेस ते आमच्या बरोबर प्रियांनो, आम्ही त्यांच्या बरोबर गेलो, आम्ही त्यांच्या बरोबर नाही गेलो, ते आमच्या बरोबर नाही आले तर आम्ही त्यांच्या बरोबर गेलो. कारण त्यांनी आम्हाला 2-3 ठिकाणामध्ये प्रियांनो त्यांनी प्रेयर ग्रुप सुरू केले आणि त्या माध्यमातून प्रभूचं काम त्या परिवाराच्या माध्यमातून प्रभूने वाढवलं. प्रियांनो, ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूचं काम करतो, प्रभू कधी ऋणी राहत नाही. प्रभू त्याचे आशीर्वाद त्याच्या लोकांच्या लेकरांच्या जीवनामध्ये द्यायला सुरुवात करतो. परंतु ज्या वेळामध्ये आम्ही चिंतित राहतो, आम्ही काळजीत राहतो, आम्ही अल्पविश्वास करायला लागतो की प्रभू माझ्या जीवनात काही होईल की नाही, काही घडेल की नाही, होऊ शकतं की नाही. हालेलुया. आणि जो व्यक्ती अल्पविश्वासाने प्रभूकडे मागतो, प्रभू त्याला कधीच देत नाही. हालेलुया. अल्पविश्वासाने जो मागतो त्याला कधीच मिळत नाही, जो विश्वास धरून मागतो प्रभू त्यालाच देतो. हालेलुया. सो प्रभू आमची विनंती ऐकणारा, प्रभू आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. आम्ही हा विश्वास करतोय, आम्हाला माहिती आहे, आणि त्याच कृतीने आम्ही त्याच्यावरती विश्वास करून आम्ही त्याच्याकडे मागितलं पाहिजे. बोलू येशू मसीह की. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. हालेलुया. जर तुमच्या महिन्याभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुःख येणार आहेत, किती दिवस एका महिन्यामध्ये? एका महिन्यामध्ये किती दिवस आहेत माहिती आहेत ना? सांगा ना, मग उत्तर द्या ना मला. किती आहेत? 30. आता एका दिवसासाठी एक दुःख आम्ही असा विचार केला, एका दिवसासाठी एक दुःख, बाकीचे किती उरले? 29. आणि या सगळ्या 29 दुःखाला आम्ही जर त्याच दिवशी जर काउंट केलं किंवा तेच दुःख आमच्या जीवनामध्ये एकाच दिवशी आले, म्हणजे किती दुःख होतात? 30 दुःख होतात. आता 30 दुःख आम्ही पेलावू शकू का? नाही पेलावू शकणार. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त, मी उदाहरणासाठी सांगितलं की ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरे. उद्याची चिंता करत बसू नका. आजचं जे आनंद प्रभूने दिलेलं आहे, आजचं जे सुख प्रभूने दिलेलं आहे, आजची जी शांती प्रभूने दिलेली आहे, आजचा जो आनंद प्रभूने तुमच्या जीवनामध्ये दिलेला आहे, त्या गोष्टीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये करा. त्या गोष्टीचा अनुभव तुम्ही करा, ती गोष्ट स्वीकारा आणि त्यानुसार आपलं जीवन आनंदाने जगा, शांतीने जगा, प्रीतीने जगा, आपुलकीने जगा. हालेलुया. आज जे दिलेलं आहे ना, त्या दिवसाला मी जगलं पाहिजे. प्रभूची शिकवण ही आहे, आज मध्ये आम्ही जगलं पाहिजे. हालेलुया. आम्ही उद्यामध्ये नाही जगू शकत. आणि जो व्यक्ती उद्यामध्ये जगायला लागतो, तो व्यक्ती भ्रमामध्ये सुद्धा राहतो, तो व्यक्ती चिंतेमध्ये सुद्धा राहतो. हालेलुया. सो ही पहिली शिकवण प्रभूने दिली की चिंता करू नका. त्यानंतर दुसरी शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताची फार महत्वपूर्ण आहे. बोले येशू मसीह की.
ही दुसरी शिकवण या ठिकाणामध्ये आम्ही वाचूयात. मत्ते याचा अध्याय 5 वचन 43 ते 45. मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 43 टू 45. मत्ते 5 43 ते 45. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, आपल्या वैऱ्यांचा द्वेष कर असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानावर व अनितिमानावर पाऊस पाडितो. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की आम्हाला काय करायचं, आमच्या वैऱ्यावरती प्रीती करायची. आता एका ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आमचं वैरी कोण आहे? कोण आहे? अहो कोण आहे? सैतान. तो खरा वैरी आम्ही ओळखायला पाहिजे, त्याच्यावरती प्रीती नाही करायची. हालेलुया. त्याच्यावरती प्रीती करायला नाही सांगितली, कारण तो धूर्त आहे, तो फसवणारा आहे, तो लबाड आहे, लबाडाचा बाप त्याला म्हणलेला आहे आणि तो अनेकांची फसवणूक करतो. परंतु आम्ही आमच्या या जगातल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे वैरी आम्ही बनवून ठेवलेत. अनेक लोकांना आम्ही शत्रू बनवून ठेवलं. अनेक परिवारामध्ये सुद्धा शत्रूच्या स्वरूपाने प्रियांनो अनेक जण वागतायत. वर्षानुवर्ष महिनोन्महिने अनेक जण एकमेकांशी बोलत नाही, जसं ते शत्रू आहेत. बहीण बहिणीला बोलत नाही, भाऊ भावाला बोलत नाही, बहीण भावाला बोलत नाहीये, लेकरं आई वडिलांना बोलत नाही, आई वडील लेकरांना बोलत नाहीये. एका परिवारामध्ये एका घरामध्ये राहतात आणि ते एकमेकांशी बोलत नाही, एकमेकांबरोबर प्रीतीने ते वागत नाही, एकमेकांच्या आपुलकीमध्ये ते राहत नाही, एकमेकांच्या आदर सन्मानामध्ये राहत नाही. मग प्रभू आशीर्वाद कसे देईल? प्रभूने दिलेली शांती प्रभू कसं देईल? अनेक परिवारामध्ये प्रियानो आपल्या शेजारी राहणाऱ्या लोकांबरोबर त्यांची आपुलकी नाहीये, त्यांच्याबरोबर प्रियानो प्रीती नाहीये, त्यांच्याबरोबर सहानुभूती नाहीये. प्रभू त्याची प्रीती, प्रभू त्याची शांती त्यांच्या जीवनामध्ये प्रभू कसं प्रदान करेल? आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानी जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण जगापेक्षा वेगळी आहे. हालेलुया. जग आम्हाला शिकवतं की आम्ही शत्रुत्व कठोरतेने आम्ही आमचं शत्रुत्व निभवावं, जग शिकवतं. परंतु प्रभू काय शिकवतो? आपल्या शत्रूवरती प्रीती कर, की जे आपले प्रियजन असतील, नातेवाईक असतील, शेजारी असतील, परिवारातले असतील, अशांबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, सैतानाबद्दल नाही बरं का. हालेलुया, हालेलुया. परंतु काही जण शत्रू सैतान याच्यावरती सुद्धा अनेक जण प्रीती करतात. कसं? त्याची जी शिकवण आहे ती आपल्या जीवनामध्ये फॉलो करतात. राग करणं आहे, द्वेष करणं आहे, तटफुटी करणं आहे, एकमेकांचा हेवा करणं आहे, एकमेकांचा द्वेष करणं आहे. हालेलुया. वादविवाद करणं, शिव्या देणं, या गोष्टी सुद्धा सैतानाच्या आहेत. आणि जो व्यक्ती सैतानाच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतो तो सैतानावरती प्रीती करतोय. हालेलुया, हालेलुया. असंच आहे ना. आम्ही ख्रिस्ताची प्रीती आमच्या जीवनातून आम्ही करतो, म्हणजे ख्रिस्ताचं अनुकरण, ख्रिस्ताने शिकवलेल्या गोष्टी आमच्या जीवनात करतो, म्हणजे आम्ही प्रीती कोणावरती करतो? येशू ख्रिस्तावरती. आणि सैतानाच्या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आम्ही करतो तर आम्ही कोणावरती प्रीती करतो? हालेलुया. दॅट्स इट. हालेलुया. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलंय, शिकवलं की तुम्ही शत्रूवरती प्रीती करा. जो आमचा शत्रू या जगामध्ये असताना आमचे नातेवाईक आहेत, आमचे प्रियजन आहेत, यांच्याबरोबर आमचा जो वादविवाद आहे, यांच्याबरोबर आमचा जो कलह आहे, आमच्या शेजाऱ्यांबरोबर जो कलह असेल तर आम्ही मिटवला पाहिजे. हालेलुया. काही जण आपलं आयुष्य संपून टाकतात परंतु एकमेकांशी बोलत नाही. अनेक जणांच्या जीवनात अशा गोष्टी आहेत प्रियांनो की जे एकमेकांना प्रियांनो क्षमा करायलाच तयार नाहीये. प्रियांनो, अनेक जण आपल्या जीवनामध्ये या गोष्टी सोडायला तयार नाही. हालेलुया. शरीरामध्ये जर गाठ झाली काय होतं? डॉक्टर सांगतात की शरीरामध्ये गाठ चांगली नाहीये. त्याचं काय होतं? थोडं जोरात बोला. काय होतं? ओके.
जर शरीरात असणारी एक गाठ जी आमच्या शरीराला कॅन्सरचं कारण ठरू शकते, तर अशा अनेक प्रकारच्या आढ्या, अनेक प्रकारचे गाठ आमच्या हृदयामध्ये आम्ही बांधून ठेवल्यात की त्याच्या कारणाने हृदयाची व्याधी होते, की जी आमच्या प्रभूकडे, प्रभूमध्ये, त्याच्या वचनामध्ये, विश्वासामध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये, अभिषेकामध्ये, त्याच्या पवित्रमध्ये वाढण्यासाठी प्रियांनो आम्हाला अडखळण करते. आणि या गोष्टी प्रियांनो आम्हाला आज प्रभूने शिकवल्यात की आमच्या शत्रूवरती आम्ही प्रीती करायला पाहिजे. तो कदाचित आमच्या शेजारी असू शकतो, कदाचित तो आमच्या घरामध्ये असू शकतो. तो शत्रू की ज्याला आम्ही शत्रू बनवून ठेवलंय, आज आम्हाला एकमेकांशी प्रियानो प्रीतीने वागायचं, एकमेकांशी आदराने मला वागायचं, एकमेकांना मला क्षमा करायचे. कारण प्रभूची शिकवण आमच्या जीवनामध्ये आम्ही धारण केली. आम्ही जगिक नाहीये, आम्ही येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, आम्ही त्याचे शिष्य आहोत, त्याचे मुलं आहोत. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर तिसरी शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताची प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. आणि या तिसऱ्या शिकवणीला म्हणलेले सुवर्ण नियम. हालेलुया. इंग्लिश मध्ये त्याला म्हणलं जाईल गोल्डन रूल. सुवर्ण नियम, गोल्डन रूल म्हणल्यानंतर म्हणजे अनेक जण म्हणतात की माझं जे नाव आहे ते सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं गेलं पाहिजे. गेल्या आठवड्यामध्ये आपल्या भारतीय महिलांनी जगातलं वर्ल्ड कप त्यांनी जिंकलं. जरा जोरदार टाळ्या त्या सर्व महिलांसाठी की ज्यांनी एक मोठं कर्तृत्व या जगामध्ये त्यांनी केलं. आणि सातत्याने जिंकणाऱ्या त्या देशावरती त्यांनी मात करत एका ख्रिस्ती मुलीने या त्या वर्ल्ड कपला जिंकून देण्यासाठी ती कारणीभूत ठरली. कारण सेमीफायनल मध्ये जर कदाचित भारत पराजित जर झाला असता तर ते फायनल मध्ये येऊ शकले नसते. सो एका ख्रिस्ती मुलीचा उपयोग प्रभूने अशा एका मोठ्या कामगिरीसाठी केला. तिचं नाव सुद्धा सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलंय. ती गोष्ट वेगळी आहे की जगाने तिला कसं ट्रोल केलं असो, परंतु सुवर्ण अक्षरात नाव लिहिल्या जाणं ही प्रत्येकाची इच्छा आहे. परंतु सुवर्ण अक्षर म्हणजे की तो नियम असेल, ती व्यक्ती असेल, विशेष आहे, वैशिष्ट्य आहे, असंच आहे. विशेष आणि विशेष म्हणल्यानंतर ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही पालन करणं, मान्य करणं गरजेचं आहे. सुवर्ण नियम काय म्हणलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्तांनी ही शिकवण दिली या सुवर्ण नियमानुसार. मत्ते शुभवर्तमान याचा अध्याय 7 आणि वचन 12, मॅथ्यू चॅप्टर 7 वर्स 12. सुवर्ण नियम याला म्हणले, वाचूयात. ह्याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसे तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्ट ग्रंथ हेच होत. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तांनी जी शिकवण दिलेली की जसं लोकांनी तुमच्याशी वागावं. आपल्याला काय वाटतं लोकांनी कसं वागलं पाहिजे तुमच्या बरोबर? थोडं जोरात बोला. कसं कसं वागलं पाहिजे? शिव्या द्यायला पाहिजे, शाप द्यायला पाहिजे, मग अपमान केला पाहिजे, तुमची निंदा त्यांनी अपमान केला पाहिजे असं वाटतंय का? काय कसं वागलं पाहिजे तुमच्या बरोबर? चांगलं वागलं पाहिजे. सगळ्या एकच वाक्य, एकच शब्द त्याच्यामध्ये. कसं वागलं पाहिजे म्हणजे चांगलं वागा, म्हणजे तुमच्याशी ती चांगलं वागते. हालेलुया. असाच अर्थ होईल ना. शिव्या देऊ नका, तेच कोणीच तुम्हाला शिव्या देणार नाही. इतरांना शाप देऊ नका, तुम्हाला सुद्धा कोणी शाप देणार नाही. इतरांना तुच्छ लेखू नका, म्हणजे तुम्हाला सुद्धा कोणी तुच्छ लेखणार नाही. इतरांची निंदा करू नका, तुमचं सुद्धा कोणी निंदा करणार नाही. इतरांचा अपमान करू नका, तुमचे सुद्धा कोणी अपमान करणार नाही. दॅट्स इट. हालेलुया. जसं आपल्याला वाटतं की आपल्याला जशी वागणूक पाहिजे तशी वागणूक मिळण्यासाठी आम्ही तसं वागणं गरजेचं आहे. हालेलुया. आणखी एक नियम आहे की जितक्या फोर्सने आम्ही एक जो बॉल आहे भिंतीवरती जर फेकला ना, तितक्याच फोर्सने तो आमच्याकडे येत असतो. असंच आहे की भिंत फोडून ते पलीकडे जातो बॉल? नाही जात. तो बॉल तितक्याच फोर्सने आमच्याकडे येतो. तसंच आम्ही काय वागतोय, काय बोलतोय, काय आचरण आमचं आहे, त्याच गोष्टी आमच्या जीवनाकडे परत येणार आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने तीच सांगितली, तीच गोष्ट शिकवली, तीच गोष्ट सांगितली की जसं तुम्हाला वाटतं की लोकांनी तुमच्याशी वागावं, तर अगोदर तुम्ही त्यांच्याशी
तसं वागा. हालेलुया. परंतु असं काही जण म्हणतील, मी तर प्रेमानेच वागतो, तरीही माझ्या बरोबर कोणी प्रेमाने वागत नाही. होतं असं? हालेलुया. वचन काय सांगितलं इथं? याकरिता लोकांनी म्हणलंय. कोणी? थोडं जोरात बोला. कोणी? परंतु हा प्रयोग आम्ही कुठं करतो माहितीये? घरामध्ये. हालेलुया. घरामध्ये हा प्रयोग करतो आणि घरातून ही अपेक्षा करतो की आपल्याला घरामध्ये चांगली वागणूक मिळाली पाहिजे. मिळेलही, प्रभू करेलही, त्याला कुठली गोष्ट अशक्य नाहीये. परंतु अपेक्षा कुठून ठेवली पाहिजे? आपण स्वतःपासून आणि जगामध्ये आम्ही वावरत असताना त्या ठिकाणापासून. हालेलुया. किती जणांची इच्छा आहे की तुमच्याशी सगळ्यांनी चांगलं वागावं, लोकांनी चांगलं वागावं, लोकांबरोबर चांगलं वागावं. कारण घरातले आणि बाहेरचे यांच्यामध्ये फरक आहे. घरातले आपले रक्ताचे नातेवाईक आहेत, रक्त नातं आहे आपलं. आपला रुसवा फुगा जरी झाला तरी आपण एकच होणार आहे. परंतु बाहेरचे लोक आपल्याला ऑब्झर्व करतात, आपल्याला पाहतात, आपल्याला ऐकतात, आपल्या प्रत्येक गोष्टी याकडे त्यांचं लक्ष आहे. आणि जर आपण त्यांना मदत करतो तर आपल्याला मदत करतील, आपण त्यांना आदर देऊ तर ते आम्हाला आदर देतील, आम्ही जर त्यांना सन्मान देऊ तर ते आम्हाला सन्मान देतील, जर आम्ही त्यांची निंदा नाही केली तर आमची सुद्धा ते निंदा करणार नाही, जर आम्ही त्यांची गरज पुरवठा केली तर ते सुद्धा आमची गरज त्या वेळामध्ये पूर्ण करतील. हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली ही शिकवण प्रत्येक व्यक्तींसाठी महत्वाची आहे. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी संबंधी असेल, आपण ज्या कामामध्ये आहोत किंवा ज्या नोकरीच्या ठिकाणामध्ये आहोत, व्यवसायाच्या ठिकाणामध्ये आहोत, त्यांनी आपल्याशी तसं वागावं, याच्यासाठी अगोदर आम्हाला त्यांच्याशी तसं वागावं लागेल. त्यांना माहिती नाही कसं वागायचं. हालेलुया. कसं आचरण करायचं हे त्यांना माहिती नाही. जर त्यांना ते माहिती असतं तर ते आपल्या बरोबर अगोदर चांगले वागले असते. आणि म्हणून जग आम्हाला चांगली शिकवण नाही देत. चांगली शिकवण देण्याचं काम हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अनुयायांचं, त्याच्या शिष्यांचं, त्याच्या लोकांचं आहे की ते चांगली शिकवण इतरांना आपल्या आचरणातून ते देतील. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण दिली ती आपल्या आचरणातून दिली. त्याने दाखवलं की तो इतका लीन आणि नम्रता कशी धारण करायची, ती कशी आहे. तर त्याने आपल्या शिष्यांचे पायदाणे धुतले, त्याने दाखवलं. आणि तोच कित्ता त्याने पुढे फॉलो केला, त्याने थांबवलं नाही. बोलो येशू मसीह की हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गोरासाठी. जमेल आम्हाला? अहो जमेल का? अवघड आहे? नाही, अवघड नाही ही गोष्ट. आम्हाला जशी अपेक्षा आहे ना तसं आम्ही वागलं तर प्रियांनो आम्हाला सुद्धा तसंच वागवलं जाईल. हालेलुया. कारण प्रभू आपला सहाय्यक आहे, प्रभू आपल्या बरोबर आहे. त्यानंतर चौथी शिकवण आहे. ही चौथी शिकवण सुद्धा फार महत्वाची आहे. आणि या ठिकाणामध्ये आम्ही एक वचन वाचूयात. मत्तेय शुभवर्तमान 22 अध्याय वचन 37 आणि 38 मध्ये. मॅथ्यू चॅप्टर 22 वर्स 37-38. मत्तेय 22, 37 आणि 38 मध्ये. तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर, हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. ओके. मोठी व पहिली आज्ञा याचं स्मरण पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये देत आहे. आणि ही मोठी आणि पहिली आज्ञा ही आहे पहिली एक महत्वपूर्ण शिकवण. ज्या शिकवणी आम्ही अभ्यासल्या त्यापैकी ही एक शिकवण फार महत्वाची आहे की परमेश्वरावरती आम्ही प्रीती करावी. हालेलुया. कोणावरती प्रीती करावी? थोडं जोरात बोलूया आणखी एकदा. सो परमेश्वरावरती प्रीती करणारा व्यक्ती तो परमेश्वरासाठी प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक ठिकाणात तो तत्पर असतो, त्याच्यासाठी सिद्ध असतो, त्याच्यासाठी तो तयार असतो. बरोबर आहे? जसं एक बाप किंवा एक आई आपल्या लेकरांसाठी ते कंडिशन नाही ठेवत. ठेवतात का? प्रीती करण्यासंबंधी कंडिशन असतात, त्यांचे काही नियम दिलेले असतात का? नाही. आम्ही ज्याही वेळामध्ये आईला किंवा वडिलांना हाक मारू त्या वेळामध्ये ते आमच्यासाठी तयार असतात. असतात का?
बरोबर आहे. ते असं म्हणतात की नाही नाही आता मला काही सांगू नको, आता ती वेळ नाही आहे, या वेळात मी तुला मदत नाही करू शकत, असं म्हणतात का? नाही, त्यांनी अनकंडिशनल ते आमच्यावरती प्रीती करतात आणि ते आमच्यासाठी सिद्ध असतात, ते तयार असतात. सो त्याच प्रकारे आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरावरती ज्या वेळामध्ये आम्ही प्रीती करतो, प्रियांनो, आम्ही सुद्धा त्याच्यासाठी तयार असलं पाहिजे. तो व्यक्ती सुद्धा सिद्ध असतो, तो व्यक्ती सुद्धा तयार असतो की परमेश्वरावरती जो व्यक्ती प्रीती करतो, हालेलुया, तो सुद्धा कधी कंडिशन ठेवत नाही की जर परमेश्वराने माझ्या जीवनात हे काम केलं तरच मी ख्रिस्तावरती परमेश्वरावरती प्रीती करेल. हालेलुया. परमेश्वरा किती वर्ष झाले एकच प्रार्थना मी करतोय, तू माझी प्रार्थना नाही ऐकली, मग मी तुझ्यावरती कशी प्रीती करू? हालेलुया, हालेलुया. आईच्या आणि वडिलांच्या अनेक आज्ञा लेकरं मोडतात. मोडतात का? मोडतात ना. मोडल्यात, कधी ना कधी मोडल्याच, काही ना काही मोडल्याच आहे. तरी सुद्धा आई वडिलांनी प्रीती करणं सोडलं का? नाही. परंतु ती गोष्ट त्यांच्या आठवणीत राहते बरं का. आम्ही आज्ञा मोडतो, आम्ही त्यांच्या शब्दांना कधी कधी मान सुद्धा देत नाही, परंतु ते प्रीती करणं सोडत नाही, ते दया करणं सोडत नाही, आमच्या गरजा पूर्ण करण्याचं ते सोडत नाही, तर तो स्वर्गीय पिता आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, जर त्याने आमची एखादी प्रार्थना विनंती ऐकायला जर विलंब होतोय, आम्हाला असं वाटतंय की विलंब होतोय, फार उशीर लागतोय, वेळ लागतोय, खऱ्या अर्थाने त्याला वेळ लागत नाही. परमेश्वराला माहिती की निश्चित समय, निश्चित ठिकाण, कोणत्या वेळात मला या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणता आशीर्वाद कोणत्या समयामध्ये मला द्यायचंय. हालेलुया. जर आम्हाला प्रत्येक गोष्ट मागितली आणि लगेच मिळाली तर? असे घर सुद्धा तुम्हाला माहिती असतील की ज्या घरात मागितलं तर त्याला मिळतं. मग ते लेकरं कशी असतात आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. परंतु ज्या लेकरांना मागितल्यानंतर लवकर मिळत नाही, त्या घरातले लेकर कसे असतात हे सुद्धा आम्हाला फरक जाणवतो, बरोबर आहे. ते ती वस्तू मिळाल्यानंतर त्याची देखरेख करतात, त्याची काळजी घेतात. त्याला माहिती की मला ही मिळण्यासाठी मला फार सहन करावं लागलं, मला वाट पाहावी लागली आणि मला सहज मिळाली नाहीये, त्याची काळजी तो घेतो. हालेलुया. आम्ही सुद्धा प्रत्येक गोष्टींची काळजी घ्यावी आणि आम्हाला जे आशीर्वाद मिळताय, आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला प्रभू जर देतोय, तर प्रियांनो त्या गोष्टीचं महत्व सुद्धा आम्हाला कळावं, यासाठी प्रियांनो आम्ही प्रत्येक गोष्टीचा एक समय प्रभूने आमच्यासाठी राखलेला आहे. हालेलुया, हालेलुया. जर लहानपणीच एखाद्या लेकराला जर मोठ्या पदावरती बसवलं तर काय होईल? काय होईल? तो नाही सांभाळू शकत, त्याची ती कुवत नाही, त्याची ते बुद्धी नाहीये, त्याचं त्याला ज्ञान नाहीये. आणि एका योग्य वयामध्ये जर त्याला ते पद दिलं ना, तर योग्य निर्णय तो करायला लागतो, योग्य क्षमता त्याच्याकडे प्राप्त होते, योग्य अनुभवाच्या जोरावरती देवाच्या ज्ञानाने, बुद्धीने तो त्या गोष्टी करू लागतो. म्हणून प्रियांनो, परमेश्वर जर आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी देतो तर प्रियांनो योग्य वेळात तो आमच्या जीवनामध्ये देत असतो, परंतु आम्ही त्याच्यावरती अनकंडिशनल, जसं त्याने आमच्यावरती प्रीती केलेली आहे, आम्ही सुद्धा त्याच्यावरती प्रीती तशीच करणं गरजेचे आहे, अनकंडिशनल. हालेलुया, हालेलुया. की त्या परमेश्वराने कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता तो परमेश्वर आमच्यावरती प्रीती करतो. जर त्याने आम्हाला काही अपेक्षा ठेवून जर प्रीती केली असती तर काय झालं असतं? जर याने मी आमच्याकडे रोज प्रार्थना केली, रोज जर याने एक 4 अध्याय 5 अध्याय जर रोज वाचले आणि याने जर आठवड्यातून 2-4 उपवास केले तरच मी याची प्रार्थना ऐकेल, असं जर परमेश्वराने जर ठरवलं असतं तर काय झालं असतं? किती लोक प्रभूवरती विश्वास केला असता हो? थोडक्या लोकांनी, बरोबर आहे. परंतु तो असं कधीच अपेक्षा करत नाही, कोणत्याच स्वरूपाने तो अपेक्षा करत नाही. आणि म्हणून प्रियांनो, त्या परमेश्वराचं प्रेम, मनुष्यावरचं जे प्रेम आहे ते आगापे प्रेम आहे. हालेलुया. आगापे, मोबदला
व्यतिरिक्त कुठल्या प्रकारचा मोबदला त्याला नाही पाहिजे, पण आम्ही या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की त्याने आमच्यावरती पहिली प्रीती केली, म्हणून आज आम्ही प्रीती करतोय. त्याने आम्हाला शिकवलं की प्रीती कशी करायची, प्रीती जे प्रेम आहे ते कसं करायचं, याबद्दलची शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराने या जगाला दाखवली. आणि त्याच कारणाने आम्ही एकमेकांवरती प्रीती करतो, एकमेकांच्या प्रेमामध्ये आम्ही राहतो. हालेलुया. त्यानंतर की आम्ही ही चौथी शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने दिली की परमेश्वरावरती प्रीती करा. त्यानंतर जी पाचवी शिकवण आहे मार्क शुभवर्तमान 12 अध्याय वचन 31 मध्ये, मार्क चॅप्टर 12 वर्स 31, मार्क 12 आणि वचन 31. दुसरी ही की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही. हालेलुया. पहिली आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितली आणि आता या ठिकाणामध्ये दुसरी आज्ञा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. कोणावरती? आणखी एकदा. हालेलुया. शेजाऱ्यावरती प्रीती करायची. का बरं शेजाऱ्यावरती प्रीती करायला शिकवलं ख्रिस्ताने? का बरं? हालेलुया. हालेलुया. कारण त्या शेजाऱ्यावरती जर आम्ही प्रीती केली तर आम्ही जे त्याला सांगू, आम्ही जे त्याला शिकू, तो ती गोष्ट स्वीकारेल. आणि जर त्याचा राग केला तर, द्वेष केला तर, त्याच्याशी भांडणं केले तर, आपण किती जरी सांगितलं ऐकेल का तो? ते काय म्हणेल? ख्रिस्ती लोक कसे आहेत? जसं आम्ही त्यांच्याशी वागलो तसे. त्यांना पवित्र शास्त्र माहितीच नाहीये, त्यांना वचन माहितीच नाही, येशू कोण आहे हे सुद्धा त्यांना माहिती नाही. फक्त येशू हे नाव त्यांनी ऐकले, जीजस हे नाव त्यांनी ऐकलंय. त्यांना फक्त 25 डिसेंबर ख्रिसमस माहिती आहे. ते ख्रिस्ती लोकांना पाहूनच ख्रिस्त काय आहेत हे ते ठरवतात. असंच आहे, असंच आहे. हालेलुया. तसंच ख्रिस्तासंबंधी, ख्रिस्ती लोकांसंबंधी सुद्धा तसंच आहे. हालेलुया. कोणीच ते वाचत नाही, ते अगोदर मनुष्याला वाचतात, मनुष्याला ऑब्झर्व करतात आणि त्यानंतर ठरवतात की ख्रिस्ती लोक असे असे आहेत. आणि म्हणून जर आम्ही अनेक फिल्म आहेत, अनेक सिरियल आहेत, त्यामध्ये ख्रिस्ती लोकांना कसं दाखवलंय आणि त्याच्यानुसारच लोकांना वाटतं की ख्रिस्ती लोक असेच आहेत. मुळामध्ये ख्रिस्ती लोक तसे आहेत का? ख्रिस्ती लोक या जगाचा प्रकाश आहेत. ख्रिस्ती लोक या जगाचे मीठ आहेत. ख्रिस्ती लोक प्रीतीने वागणारे, शांतीने वागणारे, दया करणारे, क्षमा करणारे आहेत. ख्रिस्ताचे अनुयायी ते आहेत. हालेलुया. आणि म्हणूनच या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण दिली की आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर, जर आम्ही त्या शेजाऱ्यावरती प्रीती केली तर तो शेजारी सुद्धा आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती करेल. हालेलुया. आणि त्यानंतरचा शेजारी सुद्धा त्याच्यावरती प्रीती करेल. हालेलुया. हालेलुया. आमचा शेजारी कोण आहे? आमचा शेजारी कोण आहे? मला वाटतं याच्याबद्दल मी बोललो होतो, एकदा बोललेलो आहे. आठवतंय? आठवतंय का मी बोललेलं? आपला ख्रिस्ती बहीण भाऊ हे सुद्धा आमचे ख्रिस्ती आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आमचा शेजारी आहे. ख्रिस्ती व्यक्ती की हा आमचा शेजारी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आमचा शेजारी आहे. तो आमच्या जवळ आहे ना, त्याच्यावरती आम्ही प्रीती करावी. आमच्या शेजाऱ्यांवरती आम्ही प्रीती करावी. आमच्या ख्रिस्ती बहीण भावावरती आम्ही प्रीती करावी. एकमेकांना आपुलकीने, प्रेमाने आम्ही वागवावं, आदराने वागवावं. त्यांचा मान सन्मान आम्ही करावा, वयाने लहान असतील, मोठे असतील. हालेलुया. प्रत्येक सन्मान पात्र आहे, मान देणे योग्य आहे, कारण ख्रिस्ताची प्रीती त्यांच्या ठाई आहे. त्याचा पवित्र आत्मा प्रत्येकांच्या ठाई आहे जे येशूवरती विश्वास करणारे आहेत. बोलो येशू मसीह. सो प्रभू येशू ख्रिस्ताने जी पाचवी शिकवण या ठिकाणामध्ये दिलेली आहे की शेजाऱ्यावरती प्रीती कर. जमेल आम्हाला? आज गेले गेले भांडू नका बरं का शेजाऱ्यावर. हालेलुया.
कचराच का लावला? जास्त कारण तेच आहे, कचऱ्याचं आणि पाण्याचं. आम्ही सोल्युशन काढलं पाहिजे काय तर. सोल्युशन न काढता आम्ही कारणाने भांडतो. एक शेजारी दुसऱ्या शेजाऱ्याच्या अंगणामध्ये तो रोज काय करायचा, त्याचं दार उघडण्या अगोदर तो जाऊन सर्व कचरा त्याच्या अंगणामध्ये नेऊन टाकायचा. रोज हेच काम तो करत होता, रोज हेच काम तो करत होता. एक दिवस त्या व्यक्तीने, ज्या व्यक्तीच्या अंगणामध्ये कचरा टाकला जायचा, त्या व्यक्तीने काय केलं, त्याच्या बागेमध्ये असलेले जे फळं आहेत, तो फळं त्याने नेऊन दिले. हा कचरा टाकायचा, तो फळं नेऊन द्यायचा, हा कचरा टाकायचा, तो फळं नेऊन द्यायचा. या व्यक्तीला प्रश्न पडला की मी तर सगळा कचरा याच्या अंगणामध्ये नेऊन टाकतो आणि हा त्याच्या अंगणातले जे फळं आहेत ते माझ्या घरामध्ये आणून देतो, माझ्या घरासमोर तो ठेवतो. जे आमच्याकडे ना ते आम्ही देणार आहे. कचरा आहे तर कचरा देणार आहे, फळ आहे तर फळच देणार आहे. हालेलुया. आमच्याकडे जे आहे ना ते आम्ही देणार आहे. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, या गोष्टी जर आमच्याकडे आहेत तर त्याच गोष्टी आमच्या शेजाऱ्याला आम्ही देऊ आणि त्याच गोष्टी आम्हाला परत मिळणार आहेत. प्रभूचं वचन आम्ही पाहिलं. जसं लोकांनी तुमच्याशी वागावं अशी तुमची अपेक्षा आहे, अगोदर तुम्ही त्यांच्याशी तसं वागा म्हणजे ते तुमच्याशी तसं वागेल. बोले येशू मसीह. म्हणून आमच्याकडे कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे? फळाच्या गोष्टी असल्या पाहिजे, चांगल्या गोष्टी असल्या पाहिजे, म्हणजे आम्ही चांगल्या देऊ आणि चांगल्या आम्हाला परतावा मिळेल. परतावा मिळत असताना किती मिळतं माहिती आहे? 30 पट, 60 पट, 100 पट मिळतो. बोले येशू मसीह. सुप्रियांनो, आम्ही चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रभूने आम्हाला निवडलंय, चांगल्या गोष्टींसाठी त्याने आम्हाला पाचरण केलेलं आहे. आणि प्रभूने या ठिकाणामध्ये सांगितलंय शेजाऱ्यावरती प्रीती करा. त्यानंतर 6वी जी शिकवण आहे प्रभू येशू ख्रिस्ताची, मत्तई वर्तमान 6वा अध्याय आणि वचन 14 ते 15. मॅथ्यू चॅप्टर 6 वर्स 14 to 15. 6वा अध्याय वचन 14 आणि 15. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील, परंतु तुम्ही जर लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर. सर्वजण माझ्या बरोबर आहात? जे घरी आहेत ते म्हणतील हालेलुया. बोले येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. इथं जी शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे की जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. किती जणांना वाटतं की तुमची क्षमा व्हावी? बाकीच्यांना वाटतच नाहीये की क्षमा व्हावी म्हणून. क्षमा मिळून घ्या आणि ती केवळ भूतलावरतीच असताना, जिवंत असतानाच ती क्षमा मिळून घेऊ शकतो. हालेलुया. याच्यानंतर क्षमा मिळण्याची संधी नाहीये. जग सोडलं, श्वास आमचं घेणं सोडलं, डोळे बंद झाले, मरण पावलो, क्षमा घेण्याची संधी संपली. क्षमा कधी मिळू शकतो? जिवंत असतानाच, समज असतानाच, चांगली जाणीव असतानाच क्षमा मिळून घेऊ शकतो. नंतर इतरांना आम्ही किती जरी क्षमा केलं आणि त्या व्यक्तीला समजलंच नाही की त्या व्यक्तीने मला क्षमा केली तर काही उपयोग आहे का? काहीच नाही. एक व्हिडिओ मी बघितला, ती क्लिप फार मनाला भिडणारी होती. एक 2 भाऊ होते आणि या 2 भावांचा वाद त्यांच्या प्रॉपर्टीच्या कारणाने झाला होता, त्यांच्या जमिनीच्या कारणाने त्यांचा वाद झाला होता. आणि त्या कारणाने एका भावाने दुसऱ्या भावाबरोबर जो अबोला आहे तो अबोला त्यांचा होता, ते एकमेकांशी बोलत नव्हते, ते एकमेकांना त्यांनी क्षमा कधीच केली नाही. त्यांना
पुष्कळ वर्ष झाले, पुष्कळ वर्ष. आणि जो मोठा भाऊ होता तो मरणाच्या काही शेवटच्या घटकात तो मोजत होता. आणि ज्या भावाने त्याचं मोठं नुकसान केलं होतं तो लहान भाऊ त्याला क्षमा मागत होता, क्षमा मागत होता की दादा मला तू क्षमा कर, दादा मला तू क्षमा कर. परंतु जो मोठा पडलेला होता त्याने अक्षरशः आपले डोळे बंद केले आणि त्याने म्हटलं मी क्षमा नाही करणार, आणि तो मरण पावला. प्रियांनो, ही कठोरता आणि ही क्षमा त्याच वेळामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये मिळून घेऊ शकतो ज्या वेळामध्ये आम्हाला चांगलं समजतंय, चांगलं आठवतंय, सगळ्या गोष्टी आम्हाला लक्षात आहेत. वेळ निघून गेली तर प्रियांनो आम्ही किती जरी एकमेकांना क्षमा मागितली तरी प्रियांनो क्षमा होऊ शकत नाही. असं सुद्धा पाहिलं की काही बहीण भावाचा काही वाद असतो, भाऊ मरण पावतो आणि नंतर ती बहीण येऊन त्या प्रेताजवळ येऊन ती रडते, दादा मला माफ कर. करेल का तो भाऊ? करू शकतो का तो भाऊ? मरण पावल्यानंतर आम्ही एकमेकांना नाही क्षमा करू शकत. म्हणून जिवंत असतानाच एकमेकांच्या प्रेमामध्ये, आदरामध्ये, सन्मानामध्ये एकमेकांना क्षमा करणारं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला शिकवलंय. प्रियांनो, क्षमा न केल्या कारणाने प्रियांनो अनेक जण आपलं जीवन दुःखामध्ये जगतायत. प्रियांनो, सगळ्यात जवळचे लोक आपले जे असतात त्यांच्याबरोबर जास्त वाद होतो ना, त्यांच्याबरोबर जास्त आपला वादविवाद होतो, त्यांच्याबरोबर आपली जी जवळीकता असते ती संपुष्टात येते. परंतु जर क्षमा केली तर किती नुकसान झालंय. जीवनापेक्षा, एखाद्या व्यक्तीच्या जीवनापेक्षा संपत्ती मोठी आहे का? नाहीये. कुठली रक्कम मोठी नाहीये, कुठला मान मोठा नाहीये, कुठला सन्मान मोठा नाहीये. असंही पाहिलं की जे लोक आयुष्यभर एकमेकांबरोबर वादाने वागलेत, वादविवाद केला आणि नंतर कबरेवरती फार मोठे मोठे हार घेऊन येतात, मोठमोठ्या चादरी घेऊन येतात. उपयोग काय? की जो व्यक्ती आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, जो व्यक्ती आपल्या शब्दाने म्हणू शकत नाही की तू माझ्यावरती प्रीती करतो, आपली जवळीकता फार चांगली आहे, जो व्यक्ती नंतर बोलू शकत नाही, त्या गोष्टी नंतर करून काय उपयोगाच्या आहे? म्हणून प्रियांनो, आम्ही आत्ताच एकमेकांना क्षमा केली पाहिजे. प्रभूचं वचन आम्हाला या ठिकाणामध्ये सांगत आहे की जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमच्या स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल, परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. जर आम्ही क्षमा नाही केली तर आम्हाला सुद्धा क्षमा होणार नाही, स्वर्गीय पिता क्षमा करणार नाहीये. चालेल का मग? आणि ज्याची क्षमा झाली नाही त्याला स्थान कुठं आहे? कुठं टाकल्या जाणार त्याला? नरकामध्ये. मग तिथं काय काय तिथं नरकामध्ये काय आहे? अग्नी आहे, गंधक आहे, आणि त्यामधले असे किडे आहेत की जे किडे मरत नाही, परंतु ते या असं एक शरीर असणार आहे आपल्याला की ते शरीर त्या सगळ्या वेदना त्याला जाणवेल, त्या सगळ्या वेदनेचा त्याला त्रास होईल. चालेल का? एक गौरवी शरीर मिळणार आहे की जे स्वर्गामध्ये असणार आहे, आणि एक असं शरीर मिळणार आहे की जे जळणार नाही, परंतु त्याला त्या गोष्टीचा अनुभव होईल, सगळ्या गोष्टी त्याला जाणवतील. त्या ठिकाणामध्ये फक्त आरडा ओरडा असेल, गोंधळ असेल, रडणं असेल. कुठं जायला आवडेल? कुठं जायला आवडेल? बाकीचे अहो कुठं जायला आवडेल? परत एकदा विचारतोय मी, जे झोपी गेले ते सांगा. हालेलुया. कुठं जायचंय? आणखी एकदा. मग त्याच्यासाठी तसं करावं लागणार आहे अगोदर. काही पेरलं नाही तर आम्हाला कापायला सुद्धा संधी नाहीये. आम्हाला प्रीती पेरावी लागेल, आम्हाला आनंद पेरावा लागेल, सहनशक्ती आम्हाला पेरावी लागेल. जसं आम्ही वागू ना तसंच आमच्याकडे येणार आहे. क्षमा करा म्हणजे क्षमा केली जाईल. इतरांचे जे अपराध आहे, इतरांच्या जे चुका आहेत, त्या आम्हाला मोजायचे नाहीये. आपण कोण आहे? न्याय का मी का करायचा?
मनुष्याचा स्वभाव कसा माहिती आहे? इतरांच्या चुका या साठी मनुष्य कसा होतो? न्यायाधीश. इतरांच्या चुकासाठी न्यायाधीश होतो आणि स्वतःच्या चुकासाठी वकील बनतो. जस्टिफाय करतो ना तो, मी चुकलोच नाही, माझं काही चुकलंच नाही, आणि दुसऱ्यांची चूक असेल, दुसऱ्यांचे अपराध असेल, हा याने असं केलं, हाच चुकीचा आहे, याला ही शिक्षा मिळाली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काय शिकवण दिली? क्षमा करा म्हणजे क्षमा केली जाईल. एकमेकांच्या अपराधांची, चुकांची आम्ही क्षमा केलीच पाहिजे. ही शिकवण कोणाची आहे? कोणाची आहे? जर प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवण दिली तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये आत्मसात करावीच लागेल, आम्हाला क्षमा करावंच लागेल. जर नाही केलं मग काही खरं नाही आहे, मग काहीच खरं नाही आहे. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. त्यानंतर 7वी जी शिकवण आहे, ती 7वी शिकवण एक मराठीमध्ये या ठिकाणामध्ये थोडासा शब्दाचा फरक आहे असो, परंतु मराठीत आणि इंग्लिशमध्ये ते वचन आम्ही वाचूयात म्हणजे आम्हाला लक्षात येईल. ही 7वी शिकवण आहे मार्क शुभवर्तमान 10 अध्याय आणि वचन 25 मध्ये. मार्क चॅप्टर 10 वर्स 25. इंग्लिश मध्ये जर वाचलं तर त्या ठिकाणामध्ये एक शब्द वेगळा आहे आणि मराठीमध्ये थोडासा शब्द वेगळा आहे, भाषांतरामध्ये थोडासा फरक आहे. वाचूयात. धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक महत्वपूर्ण अशी शिकवण दिली. सांगितलंय मार्क 10 आणि वचन 25 मध्ये की धनवाना संबंधी ही गोष्ट नमूद केलेली आहे की धनवानाला देवाच्या राज्यात जाणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. आणि इंग्लिश मध्ये त्या ठिकाणामध्ये आय म्हणलेला आहे, डोळा म्हणलेला आहे. हा फरक आहे, नाक आणि डोळा फरक आहे ना. म्हणून बऱ्याच वेळेस मी सांगत असतो की इंग्लिश जर तुम्हाला वाचताय तर इंग्लिश वाचा. ते जवळपास त्या हिब्रू असेल, ग्रीक असेल याच्या भाषांतराशी ते जुळणार आहे. सो या ठिकाणामध्ये असो, नाक म्हणा किंवा त्याला डोळा म्हणा, परंतु त्यातून जाणं कठीण आहे. ही गोष्ट जास्त महत्वाची. आणि या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की जो धनवान आहे त्या धनवानाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करणं, त्याला देवाच्या राज्यामध्ये जाणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. आता उंट उंच असतो आणि सुईचं नाक ऍक्च्युली इस्रायलामध्ये एक गेट आहे, एक गेट आहे. जसे आपल्या औरंगाबाद मध्ये गेट आहेत. किती गेट आहेत? किती आहेत? थोडं जोरात बोला. त्याच प्रकारचे काही गेट त्या ठिकाणामध्ये, तशा प्रकारचे गेट, आणि त्या गेटला नाव ते दिलेलं आहे. त्याला उंटाचं नाक म्हणा किंवा उंटाचा डोळा म्हणा. उंटाचा डोळा त्या गेटचं नाव आहे. त्याच्यातून जाणं तो फार छोटा गेट, छोटा आहे, आणि त्यातून उंटाला जाणं सोपं होईल, परंतु धनवान त्यातून जाऊ शकत नाही. आता जो धनवान असतो, धनवान व्यक्ती हा गर्विष्ठ सुद्धा असतो. प्रत्येक जण असं आहे असं म्हणत नाही, परंतु त्याला धनावरती गर्व असतो, आपल्या धनावरती अभिमान असतो, आणि तो त्या कारणाने तो इतरांना तुच्छ लेखतो. आणि याचा एक दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने दिला. आठवतंय? एक श्रीमंत व्यक्ती आणि एक दरिद्री व्यक्ती, ज्याचं नाव आहे लाजर. लाजर की ज्या लाजराला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत, लागणारं जे अन्न आहे, ते अन्न हा श्रीमंत व्यक्ती त्याला देत नव्हता. परंतु लाजर काय करत होता की त्याच्या मेजावरून पडणारं जे अन्न आहे त्या अन्नावरती तो आपला गुजारा करत होता. आणि या लाजराच्या शरीरावरती असणारे जी फोड आहेत, कुत्री येऊन चाटायचे. आणि जो श्रीमंत व्यक्ती आहे त्या श्रीमंत व्यक्तीबद्दल सांगितलं की तो तलम वस्त्र घालत होता, जांभळी तलम वस्त्र तो घालत होता. म्हणजे तो गर्व श्रीमंत असणारा व्यक्ती आहे, चांगला श्रीमंत असणारा व्यक्ती आहे, परंतु त्याच्या दारामध्ये पडलेला जो दरिद्री लाजर आहे त्याच्याकडे त्याचं कधीच लक्ष नाही गेलं, कधीच लक्ष नाही गेलं.
तो त्याच्याकडे त्याला लागणाऱ्या जे गोष्टी आवश्यकता आहे त्या आवश्यकता त्याने कधीच पूर्ण नाही केल्या. हे दोघेही मरण पावले. प्रभूचं वचन काय सांगतं? हे दोघेही मरण पावल्यानंतर लाजर कुठे गेला? आब्रामाच्या उराशी त्याला जागा मिळाली. आणि जो श्रीमंत व्यक्ती आहे त्याला कुठं स्थान मिळालं? कुठं मिळालं? नरकामध्ये. हालेलुया. हालेलुया. सो प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की त्याला नरकामध्ये स्थान मिळालं. आणि आब्रामाने त्याला म्हणलं की तुझं जे सुख आहे तू भूतलावरती उपभोगलेला आहे. आणि जो लाजर आहे तो आता माझ्या उराशी आहे. जर याच ठिकाणामध्ये त्या श्रीमंत व्यक्तीने जर लाजराची काळजी घेतली असती, जर त्या श्रीमंत व्यक्तीने त्याला रोज अन्न दिलं असतं, जर त्याच्या शरीरावरती जे फोडा आहेत त्या फोडासाठी त्याने ट्रीटमेंट जर त्याला केली असती, तो श्रीमंत व्यक्ती सुद्धा कुठं असता? स्वर्गामध्ये असता, लाजराच्या बरोबर असता. परंतु आज सुद्धा अनेक जण असे आहेत की ज्यांच्या अनेक प्रकारच्या आवश्यकता आहेत. त्या आवश्यकतेकडे अनेक श्रीमंत किंवा श्रीमंत, फार श्रीमंत म्हणण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे ना त्यातून आपल्या शेजारी असणारे, आपल्या जवळपास असणारे, परिचित असणारे जे लोक आहेत त्यांच्या गरजा आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रियानो आम्ही हातभार लावला पाहिजे. आम्ही त्यांची काळजी घेतली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने घेतली की नाही काळजी? येशूने घेतली की नाही काळजी? जे दरिद्री आहेत, ज्यांना खायला नाहीये, प्यायला नाहीये, ज्यांना समाजाने दूर केलेल्या अशांवरती प्रभू येशू ख्रिस्ताने कृपा केली, दया केली. आणि म्हणून प्रभूचं वचन सांगतं की त्याला कळवळा आला. आम्हाला यायला पाहिजे की नाही? आणि जर आम्हाला कळवळा नाही येत ना, मग आमच्यात आणि जगिक लोकांमध्ये काहीच फरक नाहीये. कारण तो कळवळेने, प्रीतीने, दयेने भरलेला येशू आहे. तर आम्ही सुद्धा कळवळेने, प्रीतीने आणि दयेने भरले असलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असल्याच पाहिजे प्रियानो. परंतु असं सुद्धा आहे की काही जण विनाकारण आपली गरिबी दाखवतात. त्यांना इतरांच्या मदतीचीच गरज असते. असेही काही लोक असतात जगामध्ये. आम्हाला ओळखता यायला पाहिजे की खऱ्या अर्थाने या व्यक्तीची गरज काय आहे आणि त्याची गरज आम्ही पूर्ण केली पाहिजे. आणि आपण जीजस लव्ह समजीच्या माध्यमातून काही गोष्टी करतो या ठिकाणामध्ये की जे खऱ्या अर्थाने जे गरजवंत लेकर आहेत त्या लेकरांसाठी प्रियानो आपण स्कूल किट गेल्या दिवसांमध्ये आपण दिली. फार मोठ्या गोष्टी नाही, परंतु एक लहान सहान गोष्टी की त्यांच्या जीवनाला एक चांगलं वळण देणारं ठरतील, त्यांचं जीवन परिवर्तित करणारे ठरतील आणि त्यांना एक चांगला व्यक्ती, एक चांगलं माणूस बनवायला सहायता करेल. अशा गोष्टी करण्याचा प्रभू आपल्याला सहायता करत आहे. हालेलुया. आणि आशीर्वाद फक्त आम्हालाच नाही तर हे आशीर्वाद तुम्हाला सुद्धा मिळत आहे. हालेलुया. कारण आम्ही कृतीने ज्या वेळामध्ये या गोष्टी करायला लागतो ना, कृतीच परमेश्वर जास्त पाहत असतो. हालेलुया. आम्ही विचार करतो, परंतु विचार केल्यानंतर आम्ही कृती करणं आणि त्या कृतीलाच प्रभू पाहत असतो. तसं अब्रामाने सुद्धा विचार केला असेल ना, मी सकाळी उठेल, मी सकाळी जाईल आणि मग मी माझ्या मुलाला त्या डोंगरावरती मी अर्पण करेल. त्याने अगोदर विचार केला, परंतु परमेश्वराने त्याची अंतकरणात, त्याच्या मनातल्या विचाराला नाही पाहिलं, तर परमेश्वराने त्याच्या कृतीला पाहिलं. हालेलुया. म्हणून कृती फार महत्वाची. आम्ही जी कृती करतो ना, आपल्या शेजारी असतील, नातेवाईकांमध्ये असतील, आपल्या परिसरामध्ये असतील, प्रियानो जी खऱ्या अर्थाने काही गरज त्यांची आहे, अशा लोकांची आपल्या मंडळामध्ये काही लोक असतील की यांची गरज आहे, असा लोकांना आम्ही ओळखलं पाहिजे. त्यांची मदत आम्हाला जशी करता येते ना ती मदत आम्ही करायला पाहिजे. हालेलुया. सो त्यानंतर जी 8वी शिकवण आहे प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे, मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 9 आणि वचन 35 मध्ये. मार्क चॅप्टर 9 वर्स 35. मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 9 आणि वचन 35 वाचूयात. त्याने बसून त्या 12 जणांस बोलावून म्हटले, जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे. हालेलुया. ही 8वीची शिकवण आहे. ती 8वी शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने दिली की जर कोणाला वाटतं की मी पहिला होऊ इच्छितो,
तर त्याने काय करायला पाहिजे? त्याने सर्वात शेवट व सर्वांचा सेवक झाले पाहिजे. प्रभूची शिकवण फार वेगळी आहे जगापेक्षा, जगाहून फार वेगळी आहे. हालेलुया, हालेलुया. सो एक गेल्या दिवसातलंच एक उदाहरण आहे. सो या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण दिलेली त्या शिकवणीकडं तर आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मसात करतो की आम्हाला उच्च पदावरती जायचं असेल किंवा उंच ठिकाणामध्ये आमची जाण्याची अपेक्षा आहे, इच्छा आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा ही गोष्ट आमच्या जीवनात फार महत्वाची आहे की आम्ही नम्रता आणि सेवा आमच्या जीवनामध्ये असलीच पाहिजे. येशूकडे होती की नाही ही गोष्ट? ही गोष्ट त्याच्याकडे फार होती. नम्रता त्याच्या कृत्यातून आम्हाला दिसते की ज्या वेळामध्ये त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले ती नम्रता आम्हाला स्पष्ट होते. त्याने सेवाभाव त्याच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये त्याने आपल्या हातामध्ये प्याला घेतला, त्याने भाकर घेतली, ती स्वतः न खाता, स्वतः न ग्रहण करता त्याने आपल्या शिष्यांना दिली. हालेलुया. ही नम्रता आणि ही सेवाभाव प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. हालेलुया. सो आम्ही आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला वाटतंय की आम्हाला मोठं पद मिळावं, मोठी गोष्ट मिळावी, तर अगोदर आम्ही एकमेकांची सेवा करायला आम्ही शिकलो पाहिजे. जर सेवा आम्ही करू शकत नाही, नम्रता जर आमच्या जीवनामध्ये नाही, तर प्रियानो प्रभूचं वचन सांगतं की तो गर्विष्ठांना दुरून ओळखितो, परंतु तो नम्रांवरती, लीनांवरती परमेश्वर काय करतो? दया करतो, कृपा करतो. हालेलुया. जर आम्ही नम्र भावाने, लीनतेने जर प्रभूकडे येतो तर योग्य समयामध्ये प्रभू आम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. प्रभूचं वचन आहे. हालेलुया. परंतु मनुष्य अशा प्रकारचा विचार करतो की त्याला उंच स्थान मिळावं, मिळेलही, परंतु त्याच्यासाठी काय करायचं? अगोदर सेवा करायची आणि नम्रता धारण करायची. हालेलुया. आम्ही नम्रता सांगू नाही शकत, माझ्यात नम्रता आहे, सांगू शकतो का? मी सेवा करणार असं नाही सांगू शकत. ते कसं स्पष्ट होतं? आमच्या कृतीतून होतं. आणि त्याच्यासाठी कृती करण्या अगोदर ती गोष्ट आमच्या हृदय पटलावरती प्रियांनो बिंबलेली असले पाहिजे. आणि जर ती आमच्या हृदयात आहे, मानसिकतेमध्ये आहे, विचारामध्ये आहे, आमच्या कृतीमध्ये आहे, तर ती गोष्ट ऑटोमॅटिकली येईल. हालेलुया. ती ऑटोमॅटिक येण्यासाठी अगोदर पाहिजे. मनुष्य जे बोलतो ना ते अगोदर त्याच्या हृदयामध्ये असतं, त्याच्यानंतरच ते त्याच्या ओठावरती येतं. म्हणून बऱ्याच वेळेस आपण म्हणतो जे हृदयात आहे, जे मनात आहे, ते ओठावरती आलं. राईट. म्हणून आपल्या हृदयात काय पाहिजे? नम्रता पाहिजे, लीनता पाहिजे, तरच प्रियानो ती गोष्ट आमच्या ओठावरती येईल. शिव्या जर असतील तर शिव्याच येणार आहे. राग असेल तर कृतीतून तो राग येणार आहे. द्वेष असेल तर तो आमच्या आचरणातून येणार आहे. हालेलुया, हालेलुया. बोलू येशू मसीह की. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानी जी 8वी शिकवण या ठिकाणामध्ये आम्ही अभ्यासत आहोत, पाहत आहोत की आम्ही नम्रता आणि सेवा आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. त्यानंतर 9वी जी शिकवण आहे, ही 9वी शिकवण, आता 2च शिकवण राहिले. जड होतंय का? नाही ना? असं झालं तरी ऐकावा, कारण येशूची शिकवण आहे आणि ही शिकवण आमच्याकडे असलीच पाहिजे. ही 9वी शिकवण आहे मत्तेय शुभवर्तमान याचा अध्याय 5 आणि वचन 9 मध्ये. मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 9. मत्तेय 5 आणि 9. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. ओके. त्याच अध्यायामध्ये 39-40 सेम चॅप्टर वर्स 39 अँड 40. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारितो त्याच्याकडे दुसरा गाल कर. जो तुझा फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगर काही घेऊ दे. ओके. जसं शब्दाने शब्द वाढतात ना, वादाने आणखी वाद वाढतात. असंच आहे ना. एक व्यक्ती जर आपल्या बरोबर वाद करतोय आणि आपण शांत बसलो तर काय होईल?
आणखी जर मोठा जाळ चालू आहे आणि तो जाळ चालू असताना एक एक काडी जर बाजूला केली तर काय होतं? का बरं? जर त्या एकत्रित असेल तर तो जाळ पेटत राहील. सो त्याच प्रकारे जर एक शब्द आम्ही बोलतो तर दुसरा शब्द समोरचा बोलेल, आम्ही तिसरा बोलू, चौथा बोलू, तो वाद आणखी वाढत जाईल. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलंय की तुम्ही शांती करणारे असा, कारण तुम्ही देवाचे मुले. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. हालेलुया, हालेलुया. आणि जे शांती नाही करत मग ते कोणाची मुलं आहेत? मी नाही सांगत काय. हालेलुया, हालेलुया. काय जण म्हणतात मी बोलण्यामध्ये फार पटा येते, आणि त्या व्यक्तीच्या जीवनात सुद्धा वाद जास्तच आहे. म्हणून कधी कधी आम्ही शांत बसलेलं बरं. नाही जमत एक चिकटपट ठेवा सोबत. हालेलुया. प्रभूने आम्हाला जी शिकवण दिली ही 9वी शिकवण फार महत्वाची, आणि ती आहे की काय करायचंय? जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. आम्हाला देवाची मुले म्हणून घ्यायला किंवा प्रभूने आम्हाला म्हणायला आम्हाला फार चांगलं वाटतं, ऐकायला आणि बोलायला. परंतु देवाची मुले बनण्यासाठी सहनशक्ती फार गरजेची आहे. हालेलुया. ही गोष्ट अवघड आहे बरं का. शांत राहणं, सहन करणं अवघड आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की ज्या गोष्टी मनुष्याला अशक्य आहेत ना, जी गोष्ट मनुष्याला अवघड आहे ना, ती गोष्ट प्रभूला शक्य आहे. तुम्हाला अवघड आहे, मी तुमच्या बरोबर आहे, ती गोष्ट तुम्हाला जमेल, तुम्ही करू शकता. हालेलुया. तुम्ही सहन करू शकता, तुम्ही शांती राखू शकता, तुम्ही सौम्यता धारण करू शकता, कारण तुम्ही माझी मुले आहात. हालेलुया, हालेलुया. आम्हाला सुद्धा वाटेल की समोरचा बोलतोय ना, आपण सुद्धा त्याला प्रतिउत्तर द्यावं, परंतु आम्हाला प्रभूचं वचन आठवेल, मी देवाचा मुलगा आहे, मी देवाची मुलगी आहे, मला शांत राहायचंय, मला सौम्यतेने राहायचंय, मला धीराने राहायचंय. ज्या वेळामध्ये या गोष्टी तुम्ही कराल ना, तुम्हाला सांगतो तुमच्या पक्षाने परमेश्वर समोरच्याशी लढेल. आणि ज्या वेळामध्ये परमेश्वर लढेल तुमच्यासाठी, मग काय खरं नाही समोरच्याच. हालेलुया. ज्या वेळामध्ये इस्रायली लोक त्या तांबड्या समुद्राच्या समोर होते, त्या वेळामध्ये मोशेने सांगितलं तुम्ही शांत राहा, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. आणि परमेश्वर ज्या वेळामध्ये त्या फारोच्या सैन्याशी लढू लागला, प्रियांनो, सर्वचे सर्व सैन्य जे त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले होते त्या पाण्यामध्ये ते जिवंत काढले गेले, कारण परमेश्वर इस्रायली लोकांसाठी लढला. ज्या वेळामध्ये देवाचे लोक शांत राहतात, परमेश्वर त्यांच्यासाठी लढायला लागतो. आणि परमेश्वर ज्या वेळामध्ये तुमच्यासाठी लढायला लागेल ना, ती गोष्ट तुमच्यासाठी फार सामर्थ्यशाली असेल. म्हणून प्रत्येक युद्ध, प्रत्येक गोष्ट तुम्ही नका लढू, देवाच्या हाती सोपवा. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की त्याच्या हाती पडणं फार भयंकर आहे. हालेलुया, हालेलुया. सो आम्हाला काय करायचंय? शांत राहायचं. ही गोष्ट अवघड आहे, परंतु आम्हाला जमू शकते, जमू शकते. शांत राहणं याच्यासाठी आम्हाला फार काही गोष्टी करायच्या नाहीत. काय करायचंय प्रभूने सांगितलं या ठिकाणामध्ये 39 आणि 40 मध्ये की मी तुम्हाला सांगतो दुष्टाला अडू नका. दुष्टाला काय करू नका? अडू नका. दुष्टाला दुष्टाचं काम करू द्या, आणि दुष्ट त्याचं काम करत असताना तो प्रभूच्या हाती, परमेश्वराच्या हाती पडतोय. हालेलुया. दुष्ट दुष्टाचं काम करणार आहे, म्हणून दुष्टाला अडवायचं नाहीये. त्याला त्याचं काम करू द्या, प्रभू त्याचं काम त्याच्या जीवनात करेल. दॅट्स इट. आणखी प्रभूने काय म्हणले की जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर. जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे. तुझं कोणी हिरावून घेतंय
घेऊ दे, प्रभू तुला देईल. परंतु त्याने जे हिरवलंय, जे दुष्टाने हिरवलं, जे दुष्टाने घेतलंय, आता याचा निपटारा कोण करणार आहे? परमेश्वर करणार आहे. आणि ज्या वेळामध्ये परमेश्वर निपटारा करेल, हालेलुया, तो परमेश्वराचा न्याय भयंकर आहे. म्हणून परमेश्वराच्या हाती प्रत्येक गोष्टी आम्ही सोपवल्या पाहिजे. परमेश्वराच्या हाती सोपवून द्या, ती गोष्ट फार भयंकर असणार आहे. असो, सो आम्ही काय करायला पाहिजे? 9वी शिकवण की आम्ही शांती करणारे आम्ही असलो पाहिजे. आणि 10वी महत्वपूर्ण अशी शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. मत्तेकर शुभवर्तमान 5वा अध्याय आणि वचन 16 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 16. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमच्या सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जी महत्वपूर्ण अशी शिकवण दिली की तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या. बॅटरी घेऊन नाही फिरायचंय. हालेलुया. काय करायचंय? अहो, काय करायला सांगितलंय? तुमचा प्रकाश पडू द्या. आमच्या सत्कर्माने प्रियानो आमचा प्रकाश पडला पाहिजे. आमच्या चांगल्या वागण्याने, चांगल्या बोलण्याने, आमच्या चांगल्या आचरणाने, आमच्या चांगल्या वर्तणुकीने प्रियानो आमचा प्रकाश इतरांवरती पडेल. हा डोळ्यांनी न दिसणारा प्रकाश आहे. हालेलुया. कधी कधी असंही असतं, आपल्या सोबत काम करणारे काही जण असतात, नातेवाईकांमध्ये सुद्धा असतात, की समोरचा व्यक्ती कसाही वागतोय, कसंही त्याचं बोलणं, कसंही वागणं, कोणी कोणाला कधी कधी बोलतही नसतं, परंतु त्याच्या संबंधीने त्या व्यक्तीबद्दल एक धारणा बनलेली असते की हा व्यक्ती असा असा आहे. बरोबर आहे? ती धारणा बनून जाते ना. बरोबर आहे ना? की हा व्यक्ती अशा स्वरूपाचा आहे, हा व्यक्ती द्वेष करणारा आहे, राग करणारा हा व्यक्ती असाच आहे. आणि त्याच संबंधीने प्रियानो प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आमचा प्रकाश जर आम्ही चांगलं वागतोय, चांगलं बोलतोय, चांगलं आचरण आहे, आम्ही एकमेकांचा आदर करतोय, सन्मान करतोय, एकमेकांना प्रीतीने आम्ही वागवतो, एकमेकांची काळजी जर आम्ही घेतोय, आपल्या शेजाऱ्यांची, आपल्या नातेवाईकांची, आपल्या घरातल्या लोकांची आम्ही काळजी घेतो, आमची सुद्धा काळजी घेतली जाईल. आम्ही क्षमा करतो, आम्हाला सुद्धा क्षमा केली जाईल. आम्ही इतरांना उसनं देतो, आम्हाला सुद्धा उसनं दिले जाईल. हालेलुया. आमच्या आवश्यकतेच्या वेळामध्ये आमची सुद्धा गरज पूर्ण केली जाईल. परंतु प्रियानो, त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की तुमचा प्रकाश इतरांवरती पडू द्या, तुमचा प्रकाश चमकू द्या. आणि तो प्रकाश चमकू देण्यासाठी प्रियानो आमच्या जीवनामध्ये आम्ही सत्कर्म करायला पाहिजे. सत्कर्माच्याच द्वारे प्रियानो आमचा प्रकाश पडू शकतो. चांगल्या कर्मांनी, चांगल्या कृतीने, चांगल्या वागण्याने, चांगल्या आचरणाने. हालेलुया. हालेलुया. जर चांगली कृत्य नाही केली ख्रिस्ती लोकांनी तर काय होईल? चांगले बोलले नाही, चांगले वागले नाही तर काय होईल? आम्ही किती जरी सांगितलं ना, किती सुवार्थ सांगितली, कोणी ऐकणारच नाही. हालेलुया. याच्यासाठी अगोदर आम्हाला सत्कृत्य करावं लागेल. आमचा प्रकाश इतरांना जर त्यांच्या जीवनात पडला तर त्यांच्या आत्म्यामध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये, त्यांच्या ज्ञानामध्ये सुद्धा तो प्रकाश प्रकाशित होईल. हालेलुया. हालेलुया. इतरांना ख्रिस्त कळण्यासाठी अगोदर आम्हाला ख्रिस्तासारखं जगावं लागेल, वागावं लागेल, आचरण करावं लागेल, तरच त्यांना तो ख्रिस्त कळेल. हालेलुया. ख्रिस्त सांगण्याऐवजी ख्रिस्त जगणं फार गरजेचं आहे. जो व्यक्ती ख्रिस्त म्हणून जगतोय तोच व्यक्ती ख्रिस्ताचा खरा अनुयायी आहे. आणि म्हणून पौलाने फार सुंदर म्हणलंय, मरणे मला काय आहे? लाभ आहे, परंतु जगणे माझ्यासाठी ख्रिस्त आहे. ख्रिस्त मला जगणे आणि मरण माझ्यासाठी लाभ आहे. हालेलुया. आमच्यासाठी लाभाची गोष्ट मरणं आहे, परंतु जगणं ख्रिस्त आहे. का बरं त्याने असं म्हणलंय पौलाने? कारण त्याला माहिती आहे की माझ्यासाठी जी लाभाची गोष्ट आहे, मी माझ्या प्रभू बरोबर असणार आहे, ती माझ्यासाठी लाभाची आहे. परंतु मी या जगामध्ये असताना सुद्धा मला ख्रिस्त जगायचंय. हालेलुया. सो मला ख्रिस्त जगता येईल का? ख्रिस्त जगता येईल का? जगता येईल. कसं जगता येईल?
चिंता न करता शत्रूवरती प्रीती करून, सुवर्ण नियम आमच्या जीवनामध्ये पालन करून, परमेश्वरावरती प्रीती करून, शेजाऱ्यावरती प्रीती करून, क्षमा करून आणि त्याच प्रकारे आपल्या जे गरजवंत लोक आहेत त्यांच्या गरजा पूर्ण करून आणि त्याच प्रकारे नम्रता व सेवाभावाने आणि त्यानंतर प्रियांनो शांती करणारे आणि त्याच प्रकारे आपला प्रकाश इतरांवरती प्रकाशून सत्कर्माच्या द्वारे, या गोष्टी आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या या भूतलावरील आयुष्यक्रमाने प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवल्या. हालेलुया. स्वामी त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आत्मसात करू आणि या गोष्टी इतरांना सुद्धा प्रियांनो प्रेरणा होण्यासाठी आम्ही त्या गोष्टी इतरांना सुद्धा नक्की सांगू. प्रभू आम्हाला या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस यू. हे वचन तुम्ही इतरांना सुद्धा नक्की शेअर करा आणि हे चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आताच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज तुम्ही इतरांना नक्की शेअर करा आणि नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही आमच्याकडे नक्की कळवा. जो मोबाईल नंबर आहे त्यावरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे द्या. 77768373128. पुन्हा एकदा 77768373128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती कळवा. आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.